उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीला आज घरचा आहेर दिलाय। औरंगजेबासारखे मुद्दे का उकरून काढतायत असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय। कबरीपेक्षा इतर सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलाय। इतक्या वर्षापूर्वीच्या घटना आता काढण्याची आवश्यकता काय? कबरीपेक्षा इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत। अजित पवार यांच्याकडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आता अजित पवार यांनी या मुद्द्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे। इतके जुने मुद्दे उघडून का काढतायत? आज राज्यामध्ये अन्यही सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। या मुद्द्यांकडे लक्ष देणं आवश्यक नाही। औरंगजेबासारखे इतके जुने मुद्दे उघडून का काढतायत असा प्रश्न असा सवाल करत घरचा आहेर यावेळी अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे एकीकडे औरंगजेबाच्या कबरी संदर्भातला वाद राज्यभर पाहायला मिळत आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले। सचिनकडे मी जाणार आहे। सचिन, खरं तर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आता महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे। शिवसेना आणि भाजपलाच अजित पवार यांनी लक्ष्य केल्याचं दिसतंय। काय सांगशील सविस्तर? नक्कीच करण आज जेव्हा अजित पवार हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी थेट आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहे, मात्र आता हा जुना वाद कुणीही उकरून काढलेला नाहीये। रायगड असेल, रायगडावर तर राष्ट्रपती पासून तर अनेक मोठे देशाचे नेते येऊन गेलेले, मात्र त्यांनी देखील कधी काही तांत्रिक अडचणीमुळे सचिनशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र कबरीपेक्षा इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत असं म्हणत अजित पवार यांनी महायुतीला आज घरचा आहेर दिलाय। अजित पवार यांच्याकडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। अजितदादांकडून मात्र भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांना लक्ष्य केल्याचं स्पष्ट दिसतंय। औरंगजेबाच्या कबरी संदर्भात एकीकडे शिवसेना आणि भाजप आक्रमक आहे। कबर काढण्यासंदर्भात भाजप आणि शिवसेनेचा मुद्दा आहे। महाविकास आघाडीने मात्र या मुद्द्याला विरोध केला असताना अजित पवार यांनी महायुतीमध्येच असून सुद्धा महायुतीच्या या मुद्द्याला खरं तर घरचा आहेर दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कबरीचा मुद्दा इतका जुना असताना इतक्या शेकडो वर्षानंतर सुद्धा हा मुद्दा काढण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केलाय। पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी सचिन जिरेकडे जाणार आहे। सचिन, एकीकडे आपण पाहतोय खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये एक वेगळा मुद्दा आहे। महाविकास आघाडी कबर ठेवण्यावर ठाम दिसते, तर महायुती मात्र कबर उखडून टाका, कबर काढून टाका असं म्हणत असताना महायुतीच मधले घटक पक्ष असलेले अजित पवार यांनी मात्र कबरीपेक्षा इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत असं म्हणत शिवसेना आणि भाजपला घरचा आहेर दिलाय। काय सांगशील सविस्तर? नक्कीच अजितदादांनी हा महायुतीला घरचा आहेर दिल्याचं मानलं जात आहे। कारण की एकीकडे ज्या प्रकर्तेने महायुती हा मुद्दा धरून धरला की ही कबर नकोय म्हणून एकीकडे सांगितलं जात आहे, तर महाविकास आघाडीमध्ये देखील सांगितलं जातं की ही कबर राहू द्यावी, ही शिवछत्रपती यांच्या विजयाची, शौर्याची निशाणी अशा पद्धतीने सांगितलं जात असताना आता अजितदादांनी हे जुने मुद्दे का करून काढत आहे? गेल्या अनेक वर्षापासून ही कबर, दशकांपासून ही कबर या ठिकाणी आहे आणि अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहे। इथपर्यंत फडणवीसांपर्यंत जे मुख्यमंत्री झाले, मात्र कुणीही या कबरीला विरोध केला नाही। रायगडावर देखील अनेक राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील किंवा देशाचे व देशाबाहेरील नेते येऊन गेलेले, तरी देखील हा प्रकरण कुणी काढलेले, मात्र आता हा प्रकरण का उकरून काढला जात आहे? हे जुने मुद्दे का उकरून काढले जात आहे? अशा पद्धतीची टीका देखील त्यांनी केलेली। अनेक प्रश्न आहे, त्या प्रश्नावर देखील बोललं पाहिजे, मात्र हाच मुद्दा उकरून काढला जात आहे। अशा पद्धतीचा घरचा आहेर अजितदादांनी महायुतीला दिलेला आहे। आज ते छत्रपती संभाजीनगर मध्ये असताना त्यांनी अशा प्रतिक्रिया या माध्यमांना दिलेली आहे। कारण नक्कीच सचिन, एकीकडे आपण पाहतोय राज्यभरात औरंगजेबाच्या कबरी संदर्भातला मुद्दा तापत असताना अजित पवार यांची प्रतिक्रिया मात्र अत्यंत महत्त्वाची आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील। आज आपल्या सगळ्यांच्या समोर, जगाच्या, देशाच्या, राज्याच्या समोर AIचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता। बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे। आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे।
ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्यांनी केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही, खताची बचत होऊ शकत नाही, उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही. हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो. कबरीपेक्षा इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया आता या ठिकाणी अजित पवार यांनी दिली आहे. औरंगाबादच्या कबरीचे मुद्दे का उकरून काढतात असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.